आपली आजची कथा सत्य घटनेवर आधारित कथा आहे. चला तर मग कथास सुरुवात करूया. रानबाने प्रपंच चालवण्यासाठी वेगळाच व्यवसाय निवडला होता. त्याचे गाव गंगा नदीच्या किनारी होते. जंगल आणि पर्वतांनी वेढलेले त्याचे छोटेसे पण सुंदर गाव होते. तो मध्यरात्री उठून नदीच्या किनारी जायचा. वाहून आलेले प्रेतावरचे सोने तो काढून घ्यायचा. त्याने हाच व्यवसाय निवडला होता. त्यांच्याकडे एका विशिष्ट जातीतील लोक हे अंत्यसंस्कार करून ते प्रेत नदीत सोडायचे. वाहून येणाऱ्या प्रेतांवर याला सोने, चांदीचे दागिने, पैसे मिळत होते. रानबाची गरिबी होती, त्यामुळे ह्या व्यवसायाशिवाय त्याला दुसरा पर्याय नव्हता. आता तो बऱ्याच वर्षांपासून प्रेतावरचे सोने लुटण्याचा व्यवसाय करू लागला होता. गावात याबाबत कुणाला माहिती नव्हती. तोही तशी खबरदारी घ्यायचा. कुणाला कळले तर गावात राहणे मुश्किल करतील म्हणून तो गावगाड झोपलेले असायचे तेव्हा तो रात्रीत निघायचा. कुठेतरी अडकलेले प्रेत तो शोधायचा. त्यातला ऐवज मिळवून त्या प्रेताला वाहत्या धारेत सोडून द्यायचा. एकदा चक्रीवादळ आले. नद्यांना तुडुंब पाणी आले. लोक अक्षरशः गुराढोरांसारखी वाहून गेली होती. त्यांचा संसार पाण्यात वाहून गेला होता. सर्वीकडे हाहाकार माजला होता. मात्र रानबाची ती लॉटरी होती. त्याने वाहिलेल्या लोकांचा खिशातील पैसे, दागिने, चैन, अंगठी सर्व काही काढून घेत होता. त्यावेळेस रानबाने इतक्या वर्षात जे नाही कमावले ते कमावले होते. आता त्याला सोने लुटण्याचा मोह झाला होता. त्याने ठरवले की आता जितके काढता येईल तितके सोने काढायचे आणि नंतर हा व्यवसाय सोडून द्यायचा. आता तो रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत नदीवर वाहून गेलेली प्रेत शोधायचा. आज रात्री त्याला एकही प्रेत मिळाले नव्हते. रात्रीचे 3 वाजले होते. नंतर पहाट होणार पण त्याला काहीही मिळाले नव्हते. त्याने नदीचे किनार चेक केले होते. नदीचा महापूर ओसरला होता. आज काहीही नाही मिळणार म्हणून तो निराश होऊन घरी जाणार. तेवढ्यात त्याला किनाऱ्यावर झाडाच्या आड काहीतरी अडकल्याचे दिसले. तो नदीत उडी मारून तिथे गेला. ते एका स्त्रीचे प्रेत होते. चंद्राचा मंद प्रकाशात तो ते पाहत होता. ती बहुधा मोठ्या घरातील स्त्री असावी, कारण तिचे कपडे चांगले होते आणि भरपूर दागिने तिच्या अंगावर होते. रानबाने तिचा अंगावरच्या गळ्यातील दागिने काढून घेतले. बोटातील अंगठी त्याच्याकडील हत्याराने काढली होती. ती स्त्री जशी झोपली आहे अशी वाटत होती. मात्र त्याचे काम सुरू होते. आता प्रेत सोडून द्यायची वेळ आली होती. त्याने तिच्या अंगावरील बरेच दागिने काढले होते. तो आता ते प्रेत सोडणार. तेवढ्यात त्याची नजर तिच्या नाकावरील सोन्याच्या नथवर गेली. त्याने ती नथ काढण्याचा प्रयत्न केला पण ती निघाली नाही. तो तिच्या नाकाला हात लावणार. तेवढ्यात त्या प्रेताने डोळे उघडून त्याचा हात घट्ट पकडला. त्याला पाहून ती जोरजोरात हसत होती. रानबा कसा तरी त्या प्रेताचा हात सोडून घरी पळत सुटला. त्याने काढलेले दागिनेही नदीत पडले होते. त्याला तिचा हसणारा चेहरा दिसत होता. घरी आल्यावर झालेला सर्व प्रकार त्याने बायकोला सांगितला होता. सकाळी त्याला ताप आला होता आणि त्याचा आवाजही बंद झाला होता. आता त्याच्या मनात तिच्या बाबतीत अनामिक भीती निर्माण झाली होती. शेवटपर्यंत त्याचा ताप उतरला नाही. त्याने खाट धरली होती आणि शेवटी त्या अनामिक भीतीने रानबाचा जीव घेतला होता. अशा तऱ्हेने त्यानं त्याचा जीव गमावला.